कसला विचार करताय? मुलांना इंग्लिश वाचता येत नाही, डिक्टेशनमध्ये पण खूप कमी मार्क्स येतात. अहो काळजी कशाला करताय, मी आहे ना. नमस्कार, मी श्वेता. खास मी घेऊन आली आहे आपल्या मराठीमध्ये फोनिक्स क्लासची सिरीज. पण फोनिक्स शिकणं हे का गरजेचं आहे, इंग्लिशचं फोनिक्स. कारण की आता आपण बघतोय आता सगळीकडे इंग्लिश रायटिंग आणि रिडिंग शिवाय आपल्याला पर्याय नाहीये. आणि बेस जो असतो तो फोनिक्स असतो, बरोबर आहे. मराठीमध्ये कसं होतं, मराठीमध्ये आपण जे उच्चारतो आपण तेच लिहितो. लाईक अ कमळ जर आपण उच्चार करत असणार आहोत तर आपण लिहितानाही कमळच लिहिणार आहोत. पण इंग्लिशमध्ये तसं नाहीये. इंग्लिशमध्ये आपण उच्चार वेगळा करतो पण त्याचे लेटर्स वेगळे लिहिले जातात. जसं की हेन बोलताना आपण हेन बोलतो, पण लिहिताना त्याची स्पेलिंग आपण HEN लिहितो. त्याच्यामुळे बरेच जण कन्फ्यूज असतात आणि त्या कन्फ्युजनचं सोल्युशन आपल्याकडे आहेच. आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते व्यवस्थित क्लिअर करणार आहे. ओके, तर आता पुढे बघूयात आपण फोनिक्स म्हणजे काय, अल्फाबेट्स म्हणजे काय, वोवल्स म्हणजे काय, कॉन्सोनंट म्हणजे काय. फोनिक्स म्हणजे काय? फोनिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र आणि उच्चारशास्त्र. जे आपण उच्चार काढतो तेच आपण लिहितो, त्याला म्हणतात फोनिक्स. आपल्याला माहिती आहे की अल्फाबेट्समध्ये टोटल 26 म्हणजे 26 लेटर असतात, बरोबर आहे. त्याच्यामध्ये जे कॉन्सोनंट असतात ते कॉन्सोनंट आहेत 20 आणि जे वोवल्स असतात ते वोवल्स आहेत 5. हे तर आपल्याला माहिती आहे, AEIOU हे आपले 5 वोवल्स आहेत, बरोबर. पण कॉन्सोनंट मी बोलताना काय बोललीये की 20 आहे. आधी हे 20 काय, 1 कुठे गेला हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण 20 कॉन्सोनंट आहे, त्यांना कॉन्सोनंट का बोलतात आणि जे स्वर आहेत त्यांना स्वर का बोलतात ते आधी आपण क्लिअर करूया. वोवल्स आहेत त्यांना वोवल्स का म्हणतात ते आधी आपण क्लिअर करूया. तर कॉन्सोनंट, जेव्हा आपण कॉन्सोनंट बोलतो ब, ख, ड, फ, ग, ह, जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपलं माउथ ऑर्गन यूज केलं जातं. आपले लिप्स यूज होतात, आपले दात यूज होतात, आपले टंग यूज होते, बरोबर आहे. आणि आपण प्रेशरने हवा बाहेर फेकतो. ब, ख, ड, बरोबर. पण वोवल्सला तसं नाहीये. वोवल्सला तसं नाहीये. आपण जेव्हा वोवल्स बोलतो ए म्हणजे ॲ ना, ॲ, ए, ई, अ, आ, तेव्हा आपण पूर्ण आपल्या आतून स्वर यंत्रातून काढतो आणि त्याला स्टॉप करणारा कुठलाही अवयव आपल्या मध्ये येत नाही, इंटरप्ट करत नाही. त्याच्यामुळे त्याला स्वर म्हणजे वोवल्स म्हटलं गेलंय AEIOU ला. आणि यांना कॉन्सोनंटला बोलताना आपल्याला पूर्ण माउथचा, पूर्ण ऑर्गन्सचा वापर करायला लागतो काही काही यांना. त्याच्यामुळे त्यांना काय बोललं जातं, कॉन्सोनंट. आणि कॉन्सोनंटचा एक दुसरा पण असा नियम आहे, कॉन्सोनंटला बोलण्यासाठी आपल्याला स्वरचा उच्चार म्हणजे स्वर वोवल्सची मदत घ्यावी लागते. फॉर एक्झाम्पल बघा, क घेतलं, ब, ब, ह. आता बघा बरेच जण बोलणार जेव्हा आपण ह बोलतो तेव्हा आपला ऑर्गन यूज होत नाही. पण ह ला बोलताना देखील आपल्याला वोवल्सचा वापर करावा लागतोय, अ चा वापर करावा लागतोय. त्याच्यामुळे ते कॉन्सोनंट मध्ये गेलंय ना की ते वोवल्स मध्ये आलंय, बरोबर. मग कन्सेप्ट क्लिअर झाली. कॉन्सोनंट म्हणजे कॉन्सोनंट बोलताना आपण पूर्ण माउथ ऑर्गनचा वापर करतो, पण वोवल्स बोलताना आपण आतनं बोलतो आणि आपल्याला त्या स्वरांना बोलायला कुठलंही ऑर्गन इंटरप्ट करत नाही, म्हणून ते वोवल्स आहेत, बरोबर. आता हे झाले 20 कॉन्सोनंट, 5 वोवल्स. बट व्हॉट अबाउट द रिमेनिंग 1, जो एक राहिलेला आहे. कारण टोटल तर 26 आहेत, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितलं 25. मग विच वन इज द रिमेन, कुठला राहिलाय, तर तो आहे वाय. तो कोणता आहे, वाय. आता वाय का बरं, कारण वाय हा सेमी वोवल आहे आणि सेमी कॉन्सोनंट आहे. वाय हा बघा तुम्ही LY ली, ईचं काम करतो, कुठल्या समवेअर तो ईचं काम करतो, पण इतर वेळेस तो य म्हणूनच काम करतो. वायसेस य, तो काही वेळेस य म्हणून काम करतो. त्याच्यामुळे याला आपण हाफ वोवल अँड हाफ कॉन्सोनंट असं म्हणतो. समजलं? क्लिअर द कन्फ्युजन.
समजलं तुम्हाला? कॉन्सोनंटला बी सी डी रेस्ट ऑफ द 5 आपण सोडले तर बाकीच्यांना कॉन्सोनंट का बोललं जातं आणि वोवल्सला वोवल्स का म्हटलं जातं? आणि वाय हा काय आहे आपला? तर वाय आहे आपला सेमी कॉन्सोनंट अँड सेमी वोवल. ओके.